नमस्कार. आज आपण रुरल एज्युकेशन जनता विद्या मंदिर या ठिकाणी आहोत आणि स्नेह संमेलनाचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनामध्ये कलांकुर प्रदर्शनी या ठिकाणी आपण पाहत आहात आणि याचं उद्घाटन चांडक साहेबांच्या हस्ते झालेलं आहे या ठिकाणी. आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अमर भैया मोरे असतील, आपले मुख्याध्यापक डी.व्ही. जाधव सर आहेत, त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. सरांना मी एवढं विचारू इच्छितो, सर हे जे प्रदर्शनाचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचं या ठिकाणी सादरीकरण केलं आहे, काय सांगायचं? एक आगळं वेगळं प्रदर्शनी झाली आज. आत्तापर्यंत फक्त आपण सायन्स आणि मॅथ्सची प्रदर्शनी पाहत होतो, पण एक नवीन विचार आणि माझ्याच शाळेत, ज्या शाळेमध्ये मी शिकलो तिथं आज मला पाहायला मिळाला, आनंद झाला की मराठीमध्ये बी काही प्रदर्शनी होऊ शकते, हिंदीमध्ये येऊ शकते, भूगोलमध्ये होऊ शकते, म्हणजे सायन्स सोडून सर्व विषय, संस्कृतमध्ये होऊ शकते. म्हणजे आणि आपल्या भारताचा जो अभूतपूर्व इतिहास 5000 वर्षापूर्वीचा जो आज डोळ्याच्या समोरून एकदम काही क्षणात गेला आणि एक म्हणजे फार अविस्मरणीय असं एक बरंच काही पाहायला मिळालं आज. मी सर्व आपली जी टीम आहे जनता विद्या मंदिरची, संचालक मंडळ, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक सर आणि खास करून विद्यार्थी, म्हणजे 1000पेक्षा जास्त विद्यार्थी ज्या प्रदर्शनीमध्ये इन्व्हॉल्व झाले, म्हणजे किती मोठी, लातूर जिल्ह्यामध्ये ही माझ्या मते सर्वात मोठी प्रदर्शनी असेल. सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद. त्याचबरोबर या संस्थेचे जे मुख्य हेड म्हणून काम पाहतात ते मुख्याध्यापक डी.व्ही. जाधव सर आपल्यासोबत आहेत आणि सरांच्या संकल्पनेतूनच हा विषय इथं मांडण्यात आलेला आहे. सरांना विचारा, सर विद्यार्थ्यांना हे वाव जे मिळालं आपण दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे कलागुणांना या ठिकाणी आपण जे त्यांना फ्री माइंड त्यांनी स्वतःहून हे सगळं साकारलेलं आहे, काय सांगाल सर? आमच्या शाळेमध्ये जे विविध विषयाचे विषय शिक्षक आहेत, त्या विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोळा करून वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त भाग घेऊन विविध विषयाच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत याच्यामध्ये. आणि उत्स्फूर्तपणे 1000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि विविध विषयाचे प्रकल्प या ठिकाणी बोलक्याचे सादर केलेले आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो तो प्रशासकीय अधिकारी, त्यांची कमिटी. आणि हा जो उपक्रम मुरुडकरांना तब्बल 8 वर्षानंतर अनुभवायचा जो योग आणून दिला ते आपल्या जनता विद्या मंदिरचे प्रशासकीय अधिकारी श्रीयुत अमरजी मोरे सर आहेत. कारण गेली 8 वर्ष जे मुरुडकर असतील, विद्यार्थी असतील आणि विशेषतः शिक्षकगण असतील, हे सगळं प्रतीक्षित होते की कधी आपल्या संस्थेचं, जनता विद्या मंदिरचं वार्षिक स्नेह संमेलन होईल. तर सरांनी सर्वांना वाव देऊन, सर्वांना त्याला प्रोत्साहन देऊन, पाठबळ जे दिले, सर्व आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल? मला या प्रसंगी एवढंच म्हणायचं आहे की पूर्वीपासून शाळेमध्ये स्नेहसंमेलन होत आलेले आहेत. मी या शाळेचा एक भाग आहे, विद्यार्थी आहे. आज योगायोगानं संचालक मंडळानं मला संधी दिली की तुम्ही या ठिकाणी प्रशासन बघा. तर आम्ही या वर्षाच्या पूर्वी सर्व शिक्षकांबरोबर चर्चा करून सर्व जनता परिवाराचं एक वार्षिक स्नेहसंमेलन घेण्याचं मी नियोजित केलं होतं. याची पूर्व आखणी आमची झाली होती आणि एवढंच अपेक्षित होतं की शाळेत जर साधारणतः 4500-4000च्या जवळपास विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्या ना कुठल्या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं अशी आमची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं प्राथमिक विभाग असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल आणि आमचं शिवाजी महाविद्यालय असेल, या 4 युनिटनी त्यांच्या विद्यार्थ्यांकडनं कुठल्या ना कुठल्या त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये सहभाग करून घेतलेला आहे. खेळाच्या 3 दिवस स्पर्धा अतिशय चांगल्या झाल्यात. हे कलांकुर प्रदर्शनामध्ये 1200च्या पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांची कला सादर केलेली आहे. त्यांच्या प्रतिकृती, मॉडेल्स असतील किंवा त्यांना काय इनोव्हेटिव्ह कल्पना आहेत त्या त्यांनी सादर केल्यात. त्याचबरोबर बाकीच्या विद्यार्थ्यांनी आता सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्यासाठी हा एक आनंदाची पर्वणी आहे. आमचा हा आठवडा 6 दिवस आम्ही अतिशय आनंदानं, उत्साहानं आणि म्हणजे पूर्ण करणार आहोत. यासाठी मला सर्व संस्थाचालकांनी अतिशय खूप मोठी मोलाची पाठबळ दिलं. सर्व संचालक मंडळांनी मला सांगितलं की तुम्ही इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि याची खबरदारी घेऊन चांगला उपक्रम पूर्ण करावा. आज संध्याकाळी म्हणजे आम्ही इतके उपक्रम रद्द केले अक्षरशः सांस्कृतिकमधले की दर दिवशी कमीत कमी 25 ते 30 उपक्रम आम्हाला करावे लागत आहेत. 3 दिवस आम्ही तरी भरभरून कार्यक्रम याच्यामध्ये दिलेत. 80च्या जवळपास विविध नाटक असतील,
म्हणजे गायन असेल त्याच्यामध्ये किंवा नाटक असतील, नृत्य असेल, वैयक्तिक नृत्य असतील, सामूहिक नृत्य असतील, असे वेगवेगळे उपक्रम आपण या सांस्कृतिक कार्यक्रमात घेणार आहोत. मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुरुडकरांना एवढीच विनंती करतो की या पालकांनी, ज्या पालकांची मुलं इथं आहेत किंवा मुलं नाहीत सुद्धा, तर त्या पालकांनी असेल किंवा गावातल्या नागरिकांनी असेल, विद्यार्थ्यांनी असेल, दुसऱ्या शाळेतल्या सुद्धा या ठिकाणी येऊन ही प्रदर्शनी पाहावी. मुलांच्या कलात्मक गुणांना इथं आम्ही वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्य काळात सुद्धा आम्ही याच पद्धतीनं अतिशय चांगले उपक्रम घेऊन मुलांच्या अभ्यासक्रमाकडे असेल, केवळ अभ्यास म्हणूनच नाही, पण ह्यासुद्धा गुणांना वाव देण्यासाठी संस्था कायमस्वरूपी या आमच्या शाळेच्या प्रमुखांच्या सर्व शिक्षकांच्या पाठीशी आहे. या प्रसंगी सर्व शिक्षकांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन हे सगळं तयार केलं आहे. मी या सर्वांचा आभार मानतो. आणि आजची सुद्धा त्यांनी जी रॅली काढली, म्हणजे आपण प्रभात शोभायात्रा काढली होती गावामधून, की आम्ही आज सुरुवात करतोय, तरी अतिशय उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या वेशभूषा करून मुलांनी स्वतःच्या परीने सगळ्या गोष्टी तयार करून स्वतः मुलं ह्याच्यात सहभागी झाले. आणि हे सगळं बघून मी सुद्धा म्हणजे यात खूप आनंदी आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगतो की निश्चित ही शाळा, ज्या शाळेचं नाव अतिशय लौकिक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या परीनं आम्ही मोलाचा दगड रचून आणखीन हा टप्पा ओलांडून पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न करू, एवढंच या प्रसंगी सांगतो. तर या कला प्रदर्शनीमध्ये जे आजचं उद्घाटन झालं आणि वार्षिक स्नेह संमेलनात या सर्व शिक्षकगणांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, तसंच गावातील सर्व मंडळींनी या सगळ्या योजनेचा लाभ घ्यावा